चला विनंती आहे, एक्स्ट्रा खेळाडू अतिरिक्त खेळाडू आपण त्वरित कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. एक मोठी एक मानाच्या स्पर्धेत मानाचा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. खरंच पाहायला तरी आपल्यासोबत जे नतीमजी मिरकर सुद्धा जोडले गेले आहेत. खरंच नाईट शिफ्ट करून सुद्धा ते आजच्या दिवसामध्ये जागून या स्पर्धेचं मात्र दृश्य घेत आहेत. मात्र त्यांना झोप आलेली आहे, पण ते सांगाल की माझ्या क्लबची स्पर्धा आहे तर मला याचा आनंद घेतला पाहिजे, मला यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहिली पाहिजे, आणि ते सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. एक आपण नवीन सामन्याकडे घेऊया. एका साईडला टीम असेल KCC, तर एका साईडला टीम असेल इंडियन खालूबाजा पिंपलोली, तर पलीकडे आपल्या टीम पाहायला भेटेल KCC पिंपलगाव असेल. एक चांगलाच लढत असणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. चांगली लढत आपल्याला दोन्ही संघामध्ये बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला भेटणार आहे. आणि इंडियन ग्रुप खालूबाजाचे ओनर अर्थातच फरचंदभाई यांचा आगमन झालाय. त्यांचं सुद्धा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला आपण सुद्धा कमेंट्री बॉक्स मध्ये आपला स्वतः विशेष सन्मान करण्यात येईल. चला दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा खेळाडू विनंती आपण त्वरित कमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय, कारण की आपल्याला स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. सलामीची जोडी सुद्धा मैदानात ताबा घेताना पाहायला भेटते. अतिशय आणि तसेच प्रणय असतील आणि गोलिंग ट्रॅक होती. आपल्याला वैयक्तिक पहिल्या संघाकडून सुद्धा पहिले षटक आदित्य पहिले हाताळताना पाहायला भेटत. पहिला चेंडू पहिले चेंडू सिंगल भेटेल. सिंगल तिथे गेलो ते थर्ड मॅन फायनल एक रिझन मध्ये आपल्याला डिक्लेअर झोन पाहायला भेटतोय. तिथे एकच जोडली जाईल. एकच्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर आणि धावसंख्या एक धाव ह्या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. विनंती आहे सामन्याला त्वरित आणि स्पीड फास्ट चालू ठेवायचं आहे. आता सूर्य चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू सरळ एक स्टिरक्षाची बेड घेतोय. ऑफ स्टिकच्या थोडा बाहेरचा चेंडू इथे मात्र पंचांना दंडित करण्यात लावलेला आहे. पंच वाईटचा इशारा देत आहेत. पंच निर्धावचा इशारा देतात. निर्धाव चेंडूचा मारा. खरंच चांगला सामना परत एकदा. आता मात्र उजव्याचे थोडं जास्तच बाहेर इथं पंचांना दंडित अर्थातच केले. पंच सांगतात एक्स्ट्रा मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल. एकच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. आणि तसंच परत एकदा याच्यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला भेटेल. एका साईडला टीम असेल अल रब्बानी निगडी, तर पलीकडे टीम पाहायला भेटेल गुड मॉर्निंग दुतरोली. परत फटका सजवला आहे, पण क्षेत्रक्षक दूर होते, पण जेवपर्यंत येत आहेत एक धावा पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरा धाव सुद्धा गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. या 2च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावर. करत चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटते. आक्रमक गोलंदाजी A1 आणि चांगली गोलंदाजी. परत एकदा सामना इथं रिव्हर्स स्वीप काय रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, पण परफेक्ट कनेक्शन होत नाही आहे. फटका सजवला तर क्षेत्रक्षक असतील, पण आउटफील्ड तिथं स्लो असल्यामुळे एकच धावा जोडली जाईल. या एकच्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावर. बॉल झालेले ते लाच चेंडूचा खेळ बाकी असेल. चार बॉल 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू पहिल्या षटकामध्ये अजून शेष असतील. चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये करावी लागेल, कारण की पहिलं पाहायला गेलो तरी धावफलकाची धावा जोडल्या गेल्यात ते 5च धावा. एकतरी मोठा प्रार आला तर मध्ये धावफलकाची धावा पहिल्या षटकामध्ये वाढताना पाहायला भेटणार आहेत.
परत आप ट्रॅकर होता पण प्रॉपर कनेक्शन होत नाहीये, थोडेसे क्षेत्ररक्षक दूर होते. सिंगल बेटेल सिंगलच्या सहाय्याने स्ट्राईक रोटेट एक धावाच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्यात सुद्धा भर, धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर, 6 या आकड्यावर. परत एकदा आता मात्र राईट मोर द विकेट अंपायर क्रॉस केलाय, पुढचा चेंडू हा ट्रॅकर उचललाय. आता मात्र गॅप सुद्धा पाय इथं पण क्षेत्ररक्षक होते, चांगले क्षेत्ररक्षक दाबांना रोखण्यामध्ये यशस्वी, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि दाबांना रोखलंय. एक धावा पूर्ण, दुसरा घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव सुद्धा पूर्ण. या दोनच्या सायने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 0 पाहायला तरी लॉस ऑफ 0 विकेट 8 या आकड्यावर. आणि यातच आमचे सन्माननीय सुरेश भाई, त्यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. कारण की सर्व मी तवक्कल सर्व खेळाडू विनंती करतो त्यांच्यासाठी एकदा तरी टाळ्या झाल्या पाहिजे. कारण की हे पीच जे बनलेले ना ते त्यांच्या हस्ते आपल्याला बनायला पाहिजे. त्याचे रात्र 12 आणि 1 वाजेपर्यंत त्यांची त्या पीचच्या मागे मेहनत आहे. तर त्या सर्व मी खेळाडूंना विनंती करतो त्यांच्यासाठी एकदा तरी टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि मी मतीन भाईंना विनंती करतो की त्याने पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. खरंच पाहायला गेलो 3 दिवस ही पीचचं काम चाललं होतं आणि 3 दिवसामध्ये चांगली कामगिरी आणि चांगलं योगदान राहिलंय ते आमचे सुरेश भाई. कॅमेरामॅन 1 मिनिट थोडंसं फोकस करायचं आहे. खरंच सुरेश भाईने खूप मोठे योगदान दिलं आहे स्पर्धेमध्ये. कारण की पीच बनवायच्या ना जेव्हा 3 दिवस चालू होते कामगिरी, त्या 3 दिवसामध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं. चांगलं सपोर्ट राहिलं पोरांसाठी आणि ते सुद्धा आपल्याला आजच्या दिवसामध्ये इथं त्यांचा सुद्धा आगमन झालं, त्यांचा सुद्धा विशेष सन्मान करण्यात आलेला आहे. ते सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. चला तसं आपण सामन्याकडे वळूया. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त. एका षटकाच्या समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावर. नवीन बॉलर तुषार असेल, इथं फटका फसतोय. पहिल्या चेंडू हवेमध्ये, खाली क्षेत्ररक्षक. पहिल्या चेंडूमध्ये बॅक टू दी डगआउट फलंदाज प्रणय यांना परतावं लागेल. एक ओवर के खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर 8 रन बनी है. और गेंदबाजी के लिए गेंदबाज तुषार गेंदबाजी के लिए अपने कोटे से पहली टीम की ओर से पहली ओवर लेकर गेंदबाजी के लिए तुषार. दोपहर के सत्र के अंदर फिर से एक बार सभी का स्वागत है. इस बार गेंद की लगी है जो बल्लेबाज बैक टू पवेलियन, बैक टू बैक दूसरा विकेट. संकट में नजर आ रही बल्लेबाजी करने वाली टीम. गेंदबाज तुषार शानदार गेंदबाजी कर रही है. इस बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, बल्ले का लगा ऊपरी सब पॉइंट की दिशा में. खिलाड़ी ने अच्छी पकड़ी कैच. बल्लेबाज का खेल खत्म. दूसरे विकेट का पतन. दोपहर के सत्र के अंदर धूप खिला हुआ है, हल्की हल्की हवा जुड़ रही है. गर्मा गर्मी वाला मुकाबला बीच मैदान के अंदर देख रहे. बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई. एक तरफ पिंपलगांव, दूसरी तरफ केसीसी की टीम, जहां पर पिंपलगांव ने टॉस जीता था. टॉस जीतने के साथ फील्डिंग का फैसला लिया था. कैप्टन ने कहा था कि हम 30-35 से रोकेंगे और वैसी गेंदबाजी हो रही मैदान के अंदर. क्या कमाल की गेंदबाजी कर रहे, शानदार गेंदबाजी हो रही है तुषार की ओर से. दूसरी ओवर के अंदर गेंदबाज हैट्रिक का मौका रहेगा गेंदबाज तुषार के लिए. और अच्छी गेंद सीधा कीपर के दस्तरों में खेलते हुए शानदार मैग्निफिसेंट गेंदबाजी है. लहरों से डर के नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो तब तक जय ना नींद त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती दोस्तों, और कोशिश किए बिना कोई हार नहीं होती. मैदान के अंदर देखिए क्या कमाल की गेंदबाजी हो रही. 4 गेंदें फेंकी है और अभी तक
रन खर्च नहीं किया है, 2 विकेट लिए। क्या कमाल की गेंदबाजी है, विकेट अच्छा है, विकेट का फायदा उठा रहे गेंदबाज। उछाल अच्छा है, पेस अच्छा है, तेज गति से गेंदबाजी कर रहे हैं, अच्छे टप्पे के ऊपर, अच्छे लेंथ के ऊपर गेंदबाजी कर रहे हैं। और गेंद को कट किया, अच्छा स्ट्रोक खेला, बैकफुट पर जाकर पंच किया है, गेंद निकल रहा है डिक्लेरेशन एरिया की तरफ 1 रनों के लिए। इस बार गेंदबाज का खाता खुला 1 रन के साथ, रन संख्या में बढ़ोतरी होगी, रन संख्या कुल मिलाकर 9 रन पर जा पहुंच रही। दूसरी ओर का खेल प्रगतिवर चला हुआ है। ये शानदार मुकाबला देख रहे, पिंपल गांव अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। जहां तक बात की जाए तुषार गेंदबाजी कर रहे हैं, आखिरी गेंद लेकर गेंदबाजी मार्ग पर तैनात है, राइट अप ओवर द विकेट के साथ गेंदबाजी कर रहे हैं, हाई एक्शन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। फील्डिंग की बात की जाए, मिड विकेट, मिड ऑन, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑन, लॉन्ग अप की तरफ खिलाड़ी, पॉइंट का खिलाड़ी सर्कल के अंदर, एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी सर्कल के अंदर है। अगली गेंद अच्छी गेंद ने काटा बदला है जरूर, लेकिन मेन अंपायर जो परमानेंट अंपायर है उनकी तरफ से इशारा आता हुआ मिक्सटर एक्स्ट्रा के रूप में 1 रन मिलेगा। 1 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होगी, रन संख्या कुल मिलाकर 10 रन पर जा पहुंच रही है। अच्छा मुकाबला देख रहे हैं, शानदार मुकाबला। और चैंपियंस ट्रॉफी 2026 का पहले दिन के अंदर तीसरा मुकाबला, तीसरे मुकाबले के अंदर पहली इनिंग आ जाओ, इस बार पाले में थी, लपेटा इस गेंद को, भेजा है आउट ऑफ द पार्क, पार्किंग लॉट में 6 रनों के लिए शानदार स्ट्रोक। 2 ओवर का खात्मा, 2 ओवर के खात्मे के बाद रन संख्या जाकर पहुंचे 16 रनों पर। लास्ट गेंद पर स्वैग से करेंगे स्वागत। आगाज तो अच्छा किया था गेंदबाजी का, लेकिन अंजाम बुरा किया। इस बार बल्लेबाज ने कहा, 1 तेरी तो 1 मेरी, तू शेरे तो मैं 1.25 शेरू। 2 ओवर का खात्मा, रन संख्या कुल मिलाकर बनी है 16। अब किसके हाथों में गेंद होगी, कौन गेंदबाजी के लिए गए, परमाई गेंदबाज है आखिरी की ओर, और आखिरी की 6 गेंदे ये महत्वपूर्ण रहते हैं, गेंदबाज के लिए मुश्किल होते हैं, क्योंकि आखिरी की 6 गेंदों के ऊपर बल्लेबाज लगातार अगर बात की जाए तो आक्रामक होते हैं। बॉलर नेम जय, आखिरी 6 गेंद लेकर गेंदबाजी के लिए जय अपने कोटे से पहली टीम की ओर से तीसरी ओर लेकर गेंदबाजी के लिए सर्कल में। अगर फील्डिंग की बात की जाए तो डॉग ऑफ का खिलाड़ी सर्कल के अंदर है, एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी सर्कल के अंदर है, पॉइंट का खिलाड़ी सर्कल के अंदर है, और बाकी खिलाड़ी देखेंगे लॉग ऑन, लॉग ऑफ, मिड विकेट। और इस बार घुटना टेक खेलना चाहते थे, लेकिन लेग बाइस के रूप में 1 रन मिलेगा। जहां तक बात की जाए तो जासिम कड़विकर मड्डनगढ़ का एक बुलंद आवाज, मराठी का बुलंद आवाज, जहां तक बात की जाए रत्नागिरी हो या रायगढ़ हो, चर्चे में रहने वाला नाम है। फिर से एक बार राइट ओवर द विकेट के साथ गेंदबाजी के लिए अच्छी गेंद, यॉर्क लाइन की गेंद थी, रन लेना चाहते हैं देखिए, और विकेट का पतन होगा, रन आउट के रूप में बल्लेबाज चलेंगे। बैक टू पवेलियन, रन संख्या कुल मिलाकर 17 रनों पर रुकी हुई है। यूट्यूब के माध्यम से जितने भी दर्शक जुड़े हुए इस मुकाबले को देख रहे हैं उनका भी फिर से एक बार स्वागत है। चैंपियंस ट्रॉफी 2026 का यह महारन संग्राम देख रहे हैं, जहां पर यह मुकाबला इस बार घुटना टेक तमाशा देख, फुल टॉस गेंद थी, फुल टोल खेला है, फील्डर बनेगे दर्शक बनेगे दीवाने, शानदार स्ट्रोक है, मैग्निफिसेंट स्ट्रोक। अंपायर का इशारा था 6 रनों के लिए, 6 रन के 7 रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या कुल मिलाकर 17, 3 विकेट का पतन हुआ है, गेंदें आ चुके 3 गेंदें आना बाकी है। कितना हुआ 23 23 रन संख्या कुल मिलाकर 23 रन पर जा पहुंचता हुआ। अच्छा स्ट्रोक एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला, वहां पर फिलहाल खिलाड़ी है, अच्छी फील्ड करेंगे, 2 रन मिलेंगे, और 2 रन के 7 रन संख्या में बढ़ोतरी की, रन संख्या कुल मिलाकर 25, 2 गेंदें आना बाकी है, 4 गेंदें फेंकी है, रन खर्च के 8 रन।
अच्छी गेंदबाजी कर रहे गेंदबाज की बात की जाए तो गेंदबाज जय गेंदबाजी कर रहे आखिरी ओवर के अंदर आए 4 गेंदें फेंकी है और कुल मिलाकर 8 रन कर चुके 3 ओवर का मुकाबला है परमाई का गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं स्ट्राइकर बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे छोटी हाइट बड़ी फाइट इस बार अंपायर का इशारा वाइट है वाइट +1 कुल मिलाकर 2 रन मिलेंगे 2 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होगी रन संख्या कुल मिलाकर 27 रन पर जा पहुंचती हुई नजर आ रही है इस बार ये एक एक रन महत्वपूर्ण होगा बल्लेबाजी करने वाली टीम आतिश स्ट्राइक पर तो मौजूद है अच्छी बल्लेबाजी कर रहे छोटी हाइट बड़ी फाइट अच्छा स्ट्रोक है वहां पर फील्डर थे लेकिन मिस फील्ड थोड़ी सी अच्छा ट्राई किया था वहां पर जरूर एक रन मिलेगा 1 रन के साथ रनआउट के रूप में बल्लेबाज चलेंगे बैक टू पवेलियन रन संख्या 28 लॉस ऑफ 3 विकेट्स और गेंदबाज जय अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अगला बल्लेबाज आदित्य मैदान के अंदर दाखिल हो रहे हैं 4 विकेट का पतन हुआ रन संख्या 28 पहली ओवर के अंदर दूसरी ओवर के अंदर रन नहीं बने थे लेकिन आखिरी ओवर के अंदर आतिश ऑन फायर है आतिश अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं और इस बार अंपायर का इशारा वाइट या मिस्टर एक्स्ट्रा के रूप में रन संख्या में बढ़ोतरी होगी रन संख्या कुल मिलाकर 29 रन पर जा पहुंच रही है जहां तक बात की जाए तो जय अच्छी गेंदबाजी कर रहे थे लेकिन थोड़ी सी दिशा से भटक रहे हैं आखिरी के जो 6 गेंदें ना महत्वपूर्ण कर रहे थे गेंदबाज को मुश्किल होता है गेंदबाजी करना लेकिन अभी तक जय ने अच्छी गेंदबाजी की है शानदार गेंदबाजी है 13 रन कर चुके कुल मिलाकर जहां तक बात की जाए और अच्छा स्ट्रोक हेलीकॉप्टर खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद ट्रैवल हो रही है अलन तक गारपीट खेला इस गेंद को वहां पर फील्डर मौजूद और रन आउट के रूप में लग रहा है मुझे लगता है कि अच्छा जरूर थ्रो किया था इस बार थर्ड अंपायर के लिए यहां पर रेफरल किया है रन आउट के लिए अंपायर ने देखने वाली बात देखने वाली बात रही थर्ड अंपायर क्या इशारा गिरते बल्लेबाज पॉपिंग क्रीज में पहुंचे हैं या नहीं रन आउट के रूप में विकेट मिलेगा या नहीं देखने वाली बात थर्ड अंपायर देखेंगे और फिर यह डिसीजन आएगा 3 ओवर का खात्मा जरूर हुआ है आखिरी गेंद पे जो अच्छा स्ट्रोक खेला था वहां पर रनआउट का चांस और थर्ड अंपायर के लिए रेफर किया है रनआउट के लिए देखने वाली बात डिसीजन पेंडिंग है और थर्ड अंपायर का इशारा देखने वाली बात थर्ड अंपायर टीम मेंबरनी बघायचं नाही प्लीज थर्ड अंपायर नक्कीच योग्य डिसिजन देणार कुणाला हॅलो और थर्ड अंपायर का इशारा विकेट रनआउट के रूप में बल्लेबाज बैक टू पवेलियन 3 ओवर का खात्मा 3 ओवर के खात्मे के बाद रन संख्या बनी कुल मिलाकर 75 रन किती आहेत 30-31 की विन रहेगी 31 रनों का टार्गेट 18 गेंदे और 31 रन 18 चेंडू 31 धावा मॅच जिंकायची असेल तर 18 चेंडूने 31 धावा बनवा लागतील पुढचा आवाज असेल जासिम कडवेकर व्हॉइस ऑफ मंडनगड
आणि एक महत्त्वाची सूचना माझं गुड मॉर्निंग दुतुरली या संघाला असेल. आपण जर ही इनिंग संपायपर्यंत जर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी नाही आलात तर आपल्याला पेनल्टी लावण्यात येईल, पेनलाइज टीमला करण्यात येईल. 2 धावाने पेनलाइज करण्यात याची आपल्याला नोंद ठेवायची आहे. कर्णधारांनी जर आपण यूट्यूबच्या मानून या हे स्पर्धेचं दृश्य घेत असाल तर आनंद घेत असाल तर आपल्याला विनंती आहे, पण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण ही इनिंग संपायपर्यंत आलात नाही तर 2 धावांच्या पेनल्टीसाठी आपल्याला समोर जावं लागेल. चला तसं एक महत्त्वाची सूचना आणि महत्त्वाची आपल्याला आपण सर्वांनी ज्याने आपल्या स्पर्धेसाठी चांगलं योगदान दिलेलं आहे त्याचा आपण नावा घेऊया. खरंच ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये मोलाचा वाटा आणि मोठा वाटा आणि पाहायला गेलो मोठा सपोर्ट आपल्याला पाहायला भेटत ते आमचे सन्माननीय सुलतानजी कोंडेकर आणि तसेच आमचे मुजाहिदजी कोंडेकर तसेच नतीमजी मिरकर. तसंच पाहायला गेलं तरी अर्शद कुर्रे असतील, अझरजी कोंडेकर असतील, तसेच नाजिम चिपोलकर असतील, नासिर चिपोलकर असतील, अय्याज कोंडेकर असतील, फहद बोधू असतील, मुसद्दीक कोंडेकर असतील, सकलेन कोंडेकर असतील, शहबाज कोंडेकर असतील, अखलाक मुंगरुसकर असतील, मुनीर माटवणकर असतील, खालिद पठाण असतील, उस्मान चिपोलकर तसेच आकिब पठाण असतील, तसेच आमचे वैदजी माटवणकर, आतिक खोपटकर, साकिब कोंडेकर, दानिश कारविनकर, कौसर माटवणकर, नबील कोंडेकर, याया जोगिलकर, जाकीर कालावे, फैसल कोंडेकर, मुदसिर कोंडेकर, शाहरुख पेडेकर, नौशाद मुंडेकर, अशरफ कोंडेकर, मैनुद्दीन ओंबिलकर, अजनान आणि तसेच अदनान मिरकर असतील, अझर कुरे असतील आणि जुबेर पावसकर या सर्वांचा मात्र मोठा वाटा राहिलेला आहे. चांगलं सपोर्ट या स्पर्धेमध्ये राहिलेले आहे. ज्या प्रकारे पाहायला गेलं तरी मोठं योगदान दिलं आहे आणि चांगलं सपोर्ट या सर्वांना केलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आमच्या सर्वांच्या तवक्कल क्रिकेट क्लब बिंगलोली यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद असतील आणि तसेच आमचे आसपानजी खलफे असतील. सर्वांचं मनपूर्वक आणि तसंच धन्यवाद मनापासून धन्यवाद असेल. त्यांनी चांगलं योगदान आणि आम्हाला सपोर्ट केलं आहे. आणि तसेच आमचे ट्रॉफीसाठी स्पॉन्सर आमचे इम्रानजी बोधू आणि तसेच रहमतुल्ला खान यांचं सुद्धा आमचं खूप खूप धन्यवाद. चला सामन्याकडे वळूया. एक पाहायला उतरी चला पहिल्या चेंडूत 4 आले. पहिल्या चेंडूत आक्रमण चालू झालेले आहेत कारण की कमी दबावांचं लक्ष आहे आणि त्यावेळेस मोठी कामगिरी पाहायला भेटते. फलंदाज तुषार यांच्या बाजूने पहिला चेंडू हा ट्रॅकर होता. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक करेल चुकी आणि सिंगल धावा जोडली जाईल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्यात सुद्धा धावसंख्या 5 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये भरपूर समाचार फलंदाजा घेण्यात येते. गोलंदाज मात्र आक्रमण फलंदाजी करत आहेत. ज्या प्रकारे अपेक्षा आवश्यकता आहे तशी फलंदाजी पाहायला भेटते. इंडियन खालूबाजा
पिंपळगाव या संघाकडून. आणि कृपया गुणाचं नाव सांगायचं आहे. इथे युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला संपूर्ण स्पर्धेचं दृश्य दाखवण्यात येत आहे. तर सर्व संघांना विनंती आहे की आपला एक्स्ट्रा खेळू कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या सामन्यामध्ये पाठवायचं आहे. परत एकदा हाफ ट्रॅकर होता, लेग रिजन स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्र थोडेसे दूर होते पण जेव्हा येतात फेकी करताय तेव्हा गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. या 2च्या सहाय्याने संघाचे धाव 3च्या सहाय्याने संघाच्या धावसंख्यात धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 ही आकड्यावर. खरंच चांगली कामगिरी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटते. 3 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा गोलंदाजांनी अजूनपर्यंत खर्च केल्याने फलंदाजांनी मात्र 8 धावा वैयक्तिक जोडल्यात. आता डावकुरा फलंदाज असेल, स्ट्राईक मार्फत आपल्याला पाहायला भेटेल फलंदाज तुषार असेल. आणि तसेच आमचे सन्माननीय संतोषजी राठोड त्यांचा सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो आपण सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपला सुद्धा विशेष सन्मान करण्यात येईल. इथं पाहूया परत एकदा सामन्याकडे वळूया. थोडेसे दूर होते आणि इथं चेंडू निघून गेलाय का पाहूया. पंचांचा निर्णय इथं येईल. पंचाचा निर्णय पेंडिंग असेल आणि पंचा निर्णय सांगितलं इथं 4 धावाच्या बिलेंगे 4 तो बेडा होगा पार बेटा 4-4च्या साईने संघाची धावसंख्यात धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावर. खरंच आमचे संतोषजी राठोड त्यांचं सुद्धा आगमन झालंय. ग्राउंडसाठी जेसीबीच्या मोठ्या प्रमाणात इथे मात्र योगदान राहिलेले. त्यांचा सुद्धा स्पर्धेमध्ये मोठा वाट खरंच ग्राउंड सजवण्यामध्ये चांगले त्यांचा आम्हाला सपोर्ट राहिलेला आहे. त्यांचा सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद असेल. परत हा ट्रॅकर होता डावकुरा फलंदाज फटका सजवतो. 1 धावा पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न चाललाय आणि दुसरा धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होईल. चांगलं क्षेत्रक्षण तेवढं चांगलं थ्रो सुद्धा आपल्याला पाहायला भेटतोय. या 2च्या साईने संघाच्या धावसंख्यात धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटते. आणि खरंच मगाच्या सामन्यामध्ये आय्यांजी मसूरकर पाहायला भेटले होते. आयकॉनच्या स्वरूपामध्ये पाहायला होते. चष्मा गॉगल सर्व लावून रेडीच आहेत. फक्त ते बोलतात की आम्हाला फलंदाजी कधी भेटते पण फलंदाजी भेटलेली नाही आहे. परत एकदा इथं फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षण नसेल. 2 मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू 1 बाउन्स निघून जाईल का पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण दूर होते पण क्षेत्ररक्षक आले. प्रोटेक्शन तिथे सुद्धा ठेवण्यात आला होता आणि सिंगल भेटेल. सिंगलच्या सहाय्याने पाहायला होती. षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावरती असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. आणि तसंच मी रियांजी नागुडने आपल्याला विनंती करतो का आपण संतोषजी राठोड यांचा विशेष सन्मान करायचा आहे. त्यांचा सुद्धा पाहिलं की जेसीबीच्या स्वरूपामध्ये त्यांनी आम्हाला खूप मोठं योगदान दिलेलं आहे. या ग्राउंड सजवण्यामध्ये त्यांचा सुद्धा मूल्याचा वाटा आहे आणि खरंच चांगलं सपोर्ट त्याने सुद्धा केलंय. तसं मी विनंती करतो कॅमेरामॅन उबेद सॉरी साईम आपण कृपया फोकस करायचं आहे. त्याला विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मॉर्निंग दुत्रोली आणि तसंच विरुद्धमध्ये टीम पाहायला भेटेल रब्बानी दिंगणी. दोन्ही संघाच्या विनंती दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. फटका सजवला. चेंडू हवेमध्ये असतील. क्षेत्ररक्षक दूर. इथं चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार. टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर. चेंडू करेल हवाई सफर. भेटील 6 धावा. 6च्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावर. आता आक्रमण चालू झाले. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा फटके येत आहेत. मोठे हल्ले येत आहेत. पहिल्या चेंडूती मात्र स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आला एक मोठा प्रहार मिलेंगे जे 6च्या साहाय्याने 21 धावा. चला विनंती कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीसाठी क्रॉस बॉक्स मध्ये यायचंय. वाईड असेल अतिरिक्त जोडली जाईल.
खरंच सामन्याकडे वळूया. पाहायला गेलो तरी परत एकदा फटका सजवला होता. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते मैदानामध्ये. कमी धावांचं लक्ष आहे आणि ज्या प्रकारे कामगिरी आपल्याला पाहायला आवश्यकता आहे संघाला तशी आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. तुषार मोठे फटके मारत आहेत, मोठे हल्ले आपल्याला तुषार यांच्या माध्यमातून पाहायला भेटत आहेत. ज्या प्रकारे संघाला आवश्यकता आहे तसे फटके इथं बीट होत आहेत. पंचांकडे अपील सुद्धा करण्यात आली पण इथं बीट असतील. निर्धाव चेंडूचा मारा खाली खाली डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटला. इथं डॉट बॉल आणि निर्धाव चेंडूच फेकावे लागतील. निर्धाव चेंडू खूप महत्त्वाचे आहेत, खूप गरजेचे त्यावेळेला निर्धाव चेंडू आलेले आहे. काहीतरी कमबॅक करावं लागेल इथं, मात्र यशस्वी ठरावं लागेल. इथं चांगल्या टप्प्यावरती अचूक नियंत्रणाने गोलंदाजी करावी लागेल. परत आता दांडी 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 गुल होताना पाहायला भेटेल. ट्रिपलला उद्ध्वस्त केलाय, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतंग. तुषार बॅक टू दी पवेलियन, सॉरी राज बॅक टू दी पवेलियन. 24 धावा धावफलक जोडले. कमी धावांचं लक्ष आहे पाहायला गेलो तरी अजूनही या खूप कमी धावांची आवश्यकता असेल. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे पाहायला गेलो. जास्त दूर नसेल संघ. चांगली कामगिरी अजूनही गोलंदाजाला करावी लागेल. मात्र योग्य टप्प्यावरती इथं परत फ्लिक केलाय. लेग रिझा मध्ये चेंडू पाहायला भेटला, फटका पाहायला भेटला. पण चांगलं क्षेत्ररक्षक धावांना रोखण्याचा प्रयत्न, सिंगल भेटेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावर. तसंच मी मॉर्निंग दुतरोली संघ विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. आपल्याला आपली बसण्याची सुविधा केलेली आहे, आपण सुद्धा या. संघाची धावसंख्या 25 अजून 8 सॉरी 31 टार्गेट आहे. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये अंतिम चेंडूचा खेळ घेणं बाकी असेल, शेष असेल. पाहूया अंतिम चेंडू कशा प्रकारे फेकण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजाचा. परत एकदा राईट इथं फटका सजवलाय, मोठा हल्ला पण चांगलं झेल, विकेटचं पतंग. अप्रतिम आणि सुंदर झेल. मात्र फलंदाजाला बॅक टू दी डगआउट परतावं लागेल. एक मोठा झटका लागेल टीम इंडियन कालूबाजा पिंपलगाव या संघाला. तसं आपण टॉचकडे वळूया. एक मोठा सामना आपल्या भेटीला येणार आहे. एका टीम असेल रब्बानी, तर पलीकडे टीम पाहायला भेटेल गुड मॉर्निंग मंडणगड, गुड मॉर्निंग दुतरोली. नाणेफेक होत आहे अशरफजी कुंडेकर यांच्या शुभ हस्ते. आणि नाणेफेक ज्या प्रकारे नाणेफेक तुम्ही जिंकलेले आहात, आपण कृपया इकडे यायचं आहे. ज्या प्रकारे आपण नाणेफेक जिंकले, आपला निर्णय काय असेल? निर्णय घेऊ आम्ही सध्या. मग ज्या प्रकारे तुम्ही थोड्या वेळानंतर आपला निर्णय सांगणार, पण ज्या प्रकारे आपल्याला खेळपट्टी पाहायला भेटते, खूप सर्वांच्या योगदानानंतर आज खेळपट्टी बनलेली आहे. ज्या प्रकारे आपण याच्याबद्दल 2 शब्द काय सांगाल? नाही सांगू शकत. खरंच ज्या प्रकारे आपले नातिकजी चिमावकर त्यांच्या इथे मात्र नाणेफेक तर नाही जिंकले, पण ते मात्र सामना जिंकण्याचा पुरणपूर त्यांचा प्रयत्न असेल. आता आपण टॉस तर हरलेला. ज्या प्रकारे आपण बघतो की हा ग्राउंड आपण सुद्धा याचा अनुभव आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. तर आपण किती धावांचा, आपली जर पहिली फलंदाजी येते तर आपण किती धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी आम्ही 50 ते 55 धावा बनवायची कोशिश करू. ज्या प्रकारे आपण सकाळच्या सत्रामध्ये बघितलं 42 धावा सुद्धा या खेळपट्टीवरती जोडले गेले होते. आपण सुद्धा 50 धावा जोडल्या जातील. आणि ज्या प्रकारे खेळपट्टी सजवण्यात आली आहे त्याबद्दल आपलं काय असेल? तवक्कल क्रिकेट क्लब बिंगरोली या संघाने हा चांगला क्रिकेटचा महासंग्राम रंगवला आहे, त्याबाबत तवक्कल क्रिकेट क्लब बिंगलोली या मुलांनी एकदम खूप मेहनत केली या ग्राउंडला बनवण्याबद्दल. मी आभार मानतो त्यांचा. सुफियान असेल, सैफ असेल, जासिम तुम्ही असाल आणि अतिरिक्त जास्त पोरं असतील आपली, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की एवढा चांगला ग्राउंड आम्हाला प्रस्तावित केला. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपल्या सामन्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. त्याला सामन्याकडे एक आपल्याला पाहायला होते की महत्त्वपूर्ण सामना, महत्त्वपूर्ण लढत पाहायला भेटे. एकाच टीम आहे इंडियन कालूबाजा, तर पलीकडे टीम पाहायला भेटे KCC. दोन संघामध्ये आपल्याला एक चांगली लढत, चांगलं बॅटल पाहायला भेटे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, काटेकी टक्कर. 4 चेंडू 6 धावांची अपेक्षा. डावकुरा फलंदाज स्ट्राईक मार्फत
आता उचललंय आणि फेकून दिले आउट ऑफ दी पार्क. येईल एक दर्जेदार ब्रँडेड फटका, विनिंग फटका आणि संघ पिंपलगाव विजय ठरले. विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आता आपला एक नवीन आपला सामना आपल्या भेटीला येणार आहे. त्याला त्वरित निर्णय सांगायचा आहे. टॉस जिंकलेला आणि मात्र फिल्डिंग म्हणजे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित मात्र अल रब्बाने निगडी